शासनाच्या ऑनलाईन औषध विक्रीच्या निर्णयाविरोधात धुळ्यामध्ये मेडिकल दुकानदारांनी एक दिवसीय संप पुकारला। या संपामध्ये धुळे जिल्ह्यातील सुमारे 2,500 मेडिकल दुकानदारांनी सहभागी होत आपली दुकानं बंद ठेवली। यावेळी धुळे जिल्ह्यातील मेडिकल दुकानदार काळ्या फिती लावून रस्त्यावर उतरले। जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदनही यावेळी देण्यात आलं। शासनानं घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघानं यावेळी दिलाय। विजय चौधरी, मी धुळे तालुकाध्यक्ष आहे। आमचे अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना जी आहे त्यांचे जे अध्यक्ष आमचे आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज पूर्ण भारतभर केमिस्ट दुकाने आम्ही बंद ठेवलेली आहे। बंदचं कारण मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन मेडिसिन सप्लाय। भारत सरकारने जो एक अधिसूचना काढली होती 2018मध्ये CSR 817C, त्याप्रमाणे त्यांनी ऑनलाईन औषधं सप्लायला परवानगी दिली होती। ते परवानगी दिली म्हणजे त्यांनी चांगल्याकरता पण लोकांना बरेचसे लोक आहे जे बाजारात जाऊ शकत नाही, घर बसल्या मिळेल म्हणजे परवानगी दिली, पण त्याचा गैरफायदा या कंपन्यांनी घेतला आणि डिस्काउंट देणे, नंतर कुठे जेनेरिक औषधं देणे, सबस्टिट्यूट करणं, एकेका प्रिस्क्रिप्शन 10,000 वेळा औषध देणं, आजकाल नकली औषधसुद्धा यायला लागले। ते कमी होतं की काय माहीत। 2020मध्ये सरकारने दुसरी अधिसूचना काढली, अधिसूचना GSR 220C। त्यामध्ये घरपोच औषधी, आता तर ऑनलाईन आणि घरपोच काही फरक नव्हता, पण ही दुसरी अधिसूचना काढली, त्यांना आणखी जोर आला ऑनलाईन आल्यांना। त्याचा आता नकली औषधंसुद्धा द्यायला लागलेले आहे। नकली औषधं दिल्यामुळे नकली औषधं बनवायला कंपन्या सोडली आली, नकली औषधं बनायला लागले, ते ऑनलाईनला देतात, फील्डमध्ये पण द्यायला लागले। आमचे काही लोक त्याला बळी पडले, त्यांच्या कारवाया झाल्या। आमचं फील्डवर बदनाम होतं आहे। डिस्काउंट आम्ही त्याला देऊ शकत नाही, जेवढा ते डिस्काउंट देत आहे तेवढं आमचं मार्जिनसुद्धा नाही। डिस्काउंट देणार कुठून? बरेचसे आमचे मेडिकल स्टोअर बंद पडलेले आहे, काही बंद पडायच्या मार्गावर आहे। आमच्या आप्पासाहेबांनी जगन्नाथ शिंदेंनी अगदी पंतप्रधानांपासून तर आरोग्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना लेटर लिहिले, त्यांचा पाठपुरावा केला, पण ते लक्ष द्यायला तयार नाही। कारण माहिती लक्ष का देत नाही। शेवटी आम्हाला त्यांनी लक्ष द्यावं म्हणून हा बंद पुकारावा लागला। कमीत कमी पूर्ण भारतभर एक दिवस का होईना तर दुकानं बंद ठेवले तर कमी सरकार लक्ष तरी देईल, बोलण्या जरी करेल। बोलताना आम्ही त्यांना समजू शकतो की फक्त आम्ही आमच्यासाठी करत नाही, कामं पब्लिकसाठी जो करताय। कारण नकली औषधांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे। काही नशेच्या औषधं येत आहेत ऑनलाईन। शासनानं घेतलेल्या या निर्णयाविरोधात अनेक वेळा मंत्र्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, आंदोलनं केली, मात्र शासनानं दुर्लक्ष केल्यानं अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाने देशव्यापी संप पुकारलाय। या संपामध्ये भारतातील सर्वच मेडिकल दुकानदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या संपामध्ये रुग्णांना अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी काही मेडिकल दुकानदारांना दुकान चालू करण्याची परवानगी संघाकडून देण्यात आली होती। शासनाच्या या निर्णयामुळे बनावट औषधी देखील मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून वितरित केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला। तसेच कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमुळे मेडिकल चालकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात मेडिकल चालकांनी देशव्यापी संप पुकारत काळ्या फिती लावून रस्त्यावर उतरत शासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।